नमस्कार मित्रांनो, मी संदीप रणसुभे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, आज मी एक भाडं घेऊन आलेलो आहे दरेगावला आणि दरेगावमध्ये आल्यानंतर कळालं की इथे एक जत्रा आहे आणि ती जत्रा देवीची आहे आणि जत्रेच्या बाजूलाच कुस्तीचं मैदान आहे आणि तिथं कुस्ती होणार आहेत। बऱ्याच खेड्यागावातून मुलं इथं कुस्ती खेळण्याकरता येणार आहेत। ती कुस्ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। संभाजीनगरपासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या दरेगाव येथील जत्रा आणि कुस्तीचं मैदान आणि कुस्ती हे सर्व गोष्टी मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तो व्हिडिओ खूप गमतीशीर होणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायचं विसरू नका। तर चला मित्रांनो, आपण आजच्या जत्रेची मजा लुटूया, देवीचे दर्शन घेऊया आणि कुस्ती सुद्धा बघूया। तर चला। नमस्कार, मी संदीप रावसाहेब गायकवाड, सरपंच ग्रामपंचायत दरेगाव। आज आमच्या इथे लक्ष्मी माता प्रांगणामध्ये आखाड्याचा कार्यक्रम आहे आणि हा आखाडा म्हणजेच पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला इथे भरला जातो। या आखाड्याची आतुरता पंचक्रोशीतील सर्वच गावांमध्ये आतुरता असते आणि या आखाड्यामध्ये जे पंचक्रोशीतीलच नाही तर तालुक्यातून जिल्ह्यातून कुस्ती खेळण्यासाठी इथे मल्ल इथे येतात, पैलवान इथे येतात आणि ₹1 रुपयापासून तर जवळपास 11,000 रुपयापर्यंत शेवटची कुस्ती इथे या आमच्या गावामध्ये पूर्वी काळापासून चालत आलेली आहे। आणि याची जी आतुरता आहे तर सर्वच गावाला म्हणजे आजच्या या दिवशी आमचं सर्व गावाबाहेर निघतं। म्हणजे जिथं आईच्या पटांगणामध्ये आमचं सर्व माता भगिनी मुलं वृद्ध सर्वजण आईचे दर्शन घेण्यासाठी इथे येतात आणि मोठ्या उत्साहामध्ये गावकरी हा सर्व कार्यक्रम इथे आयोजित केला असतो। हा जो आखाड्याचा कार्यक्रम आहे हा पूर्वी काळापासून चालत आलेला आहे। फक्त मध्यंतरी अशी एक घटना घडली होती कोरोना काळामध्ये, हा आखाडा आम्हाला भरता येत नव्हता, परंतु गावाच्या पंच कमिटीने गावकऱ्यांनी 5 का होत नाही इथं आम्ही कुस्त्या घेतल्या। कारण की तेच एक कोरोना काळामधलं एक सुन्न असं वातावरण झालं होतं, पण देवीच्या पटांगणात आम्हाला 5 का होत नाही ते कुस्त्या घेणं पडल्या आणि हा पूर्वी काळापासून अखंडित झालेला आमचा हा आखाडा आहे आणि हा इथून पुढे सुद्धा हा असाच चालू राहणार आहे, यात काही शंका नाही। ठीक आहे।
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.